आपण घंटे वाजवतात मोठ्याने. काय बाय ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयात् ततश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं हेरा कामाचेणीश्वरी नावी देह सर्वस्व अघवे वेचिता हि न मनवे बहुवाईसे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 598 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे कर्म. एरा काम्याचे आणि राजसी कर्म चाललेलं आहे. एरा काम्याचे नावे देह सर्वस्व आघवे वेचिता हि न मनवे बहुवाईश. इतर जे काम्य कर्म आहे त्या काम्यकर्माच्या नावाने देह आणि सर्व धन हे खर्च करत असताना हे फार आहे असं तो मानित नाही. देहाकरता स्वतः करता किती खर्च करावा त्याला काही प्रमाण नाही, त्याला मर्यादा नाही. देहाकरता धन खर्च करत असताना वेचिताही न मनवे बहुवाईशे. तर ते किती खर्च झाला त्याचा विचार नाही, दुसऱ्याचा विचार मात्र त्याचं गणित तो करेल. कोण? राजसी. आगा देवळी वाढी लाहीजे तेथ मोल देतान धाईजे पेरिता पुरेन म्हणजे बीज जेवी. वरचं बटन दाबलं का? वरचं बटन दाबलं का? दाबलं. आगा आवाजाचं बटन दाबलं का? आवाजाचं. आगा देवडी वाढीला हिजे तेथ मोल देतान धाईजे. अर्थात व्याज, देवडी म्हणजे वाढी म्हणजे व्याज. तेथ मोल न देतान धाईजे, व्याजाची जिथं प्राप्ती होते त्या आसामीला द्रव्य देत असताना मात्र तो कमी करत नाही, कारण व्याज घ्यायचं ना, त्याची तृप्ती होतच नाही. किती द्यावं किती द्यावं किती द्यावं. आता सावकारी जरा कमी पडली आहे, अजून नाही असं नाही, पण सावकारीचं मोठं विचित्रच.
काय मला वाटतं इंदिरा गांधीपासून ती कमी पडली सावकारी. नाही तर सावकारीचा फारच विचित्र प्रकार होता. 100 रुपये जर कर्ज घेतलं तर त्याला 1 शून्य द्यायचं पुन्हा. अडाणी लोक होते, त्यांना काही कळत नव्हतं. आणि मग ते व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. किती घ्यावं, त्याचा परिणाम काय होतो याचा विचार कधी. त्याला दृष्टांत दिला. पेरिता पुरेन म्हणजे बीज जेवी. शेतकऱ्याला किती बी पेरलं तरी असं कमीच वाटतं. काय पेरिता पुरेन म्हणजे बीज जेवी. पिकाच्या वाढीच्या आशेनं शेतकऱ्याला पुरे म्हणतच नाही. पेरत राहावं, पेरत राहावं. काय किती पेरलं तरी कमीच वाटतं ते. पण दाट करायचं नाही. उगाच जास्त पेरलं म्हणजे पीक येत असतं. तर मी शेतकरी आहे, मी पेरलेलं आहे, वखरलं आहे, नांगरलं आहे, मोठं आणलं, सगळं केलं आहे. काय तेव्हा पेरलं म्हणजे त्या पेरणीत सुद्धा कळली पाहिजे. उगं पीक येतं म्हणून किती पेरलं तर ते पीक येत असतं काय. उगी जर दाट पेरलं तर एवढी कणसं पडतील ना. पण त्याचं प्रमाण आहे पेरण्याचं. पेरण्यामध्ये मनुष्य हुशार असावा. उगीच जास्त पेरलं म्हणजे जास्त पीक येतं ही चुकीची गोष्ट आहे. काय त्या पद्धतीने जर पेरलं मग मोठी कणसं पडतील, पीक जास्त येईल. पण उगीच जास्त पेरलं तर पीक जास्त येईल म्हणून तर पीक येणार नाही असं म्हणायचं. कसे काय कणसं बरे आहेत का ते म्हणायचे. होल्याचे टकोरी, होल्याच्या डोक्यासारखे कणसं आले. आता तू पेरलंच तसं तर मग कसं काही. काय जसं पेरणं त्याचा मुद्दा काय आहे की जसं शेतकऱ्याला किती बी पेरलं तरी त्या पिकाच्या आशेनं त्याला नाही वाटत नाही, तसं सावकाराला किती बी पैसे दिले कर्जाने तर त्याला नाही वाटत नाही. हा दान करायचं असेल तर मग मात्र त्याचा विचार तो करणारच. काल मी त्याचे उदाहरण तुम्हाला दिले होते दानाबद्दलचे. माणसं कसे असतात ते त्याच्याकरता 2 गोष्टी सांगितल्या होत्या. दाभनदास आणि धुपनदास. आणि तिसरं एक सांगितलं होतं मक्खीचूस. हे उदार किती माणसं असतात का परीस झाली या हाती, लोहा लागी सर्व संपत्ती, वेचिताये उन्नती साधक जैसा. परीस फक्त पुराणामध्ये ऐकायलाच मिळतो. परीस फक्त भक्तिविजयात ऐकायला मिळाला. तेव्हा परिसा भागवताला आईसाहेबांनी परीस दिला होता. बाकी परीस काही कुणाला पाहायला मिळाला नाही अजून तरी. आणि जर मिळाला असता तर आपला देश फार श्रीमंत झाला. परिसाने असं काही लोकांचं म्हणणं आहे की टीटीव्ही असते की नाही, टीटीव्ही टीव्ही म्हणतात, कोणाला टीटीव्ही म्हणतात. ती असं नदीच्या काठावर, समुद्राच्या काठावर अंडे घालते. काही पक्षी जे असतात ते घोळून अंडे फोडतात. ही तसं करत नाही. हे असं म्हणणं आहे की ती परीस शोधून आणते. टीव्ही जी आहे ती परीस शोधून आणते आणि त्या परिसाने ते अंडे फोडते आणि जिथं होता तिथं नेऊन ठेवते. पुन्हा पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले तिला लक्ष ठेवण्याचे, पण ते नाही जमलं. किंवा चला कुठं आणते, कुठे नेऊन ठेवते, ते काही अजून कुणाला जमलेलं नाही गणित. काय उदाहरण दिलं इथं की परीस आलिया हाती, लोहा लागी सर्व संपत्ती. काही माणसं मी अशी पाहिली
की त्यांचं आयुष्य गेलं सगळं. काय दगडाला लावायचं लोखंड, दगडाला लावायचं आणि इतकं सोपं आहे का? त्याला भाग्यच लागतं. भाग्याने परीस प्राप्त होतो. सर्वांना काही परीस प्राप्त होतो का? पण संतांना मात्र परीसाची उपमा दिलेली आहे. कारण संतांच्या चरणस्पर्शाने मनुष्य उद्धारला जातो, मुक्त होतो, देव होतो. म्हणून संतांना परीसाची उपमा दिलेली आहे. पण परीस काही अजून परिसा भागवत सोडून कोणाला परीस मिळालेला नाही आठवत. परीस आली हाती लोहा लागी सर्व संपत्ती. मग परीस जर मिळाला तर कितीही लोखंडाला अशा प्रकारे लावला तो तर त्याचं सगळं सोनं होतं आणि खूप संपत्तिवान होतो मनुष्य. पण तो परीस काही मिळत हो, परीस मिळत नाही. नाही तर परीस मी सांगेन तुम्हाला की परीस जर मिळाला तर आपला देश नाही का, आणि चोऱ्या बी करणार नाहीत मोठे लोक. परीस मिळाला तर ना काय, कारण चोरात काही प्रकार आहेत, लहान आणि मोठे. त्याचा सखोल नको जायला, तुम्हाला वाईट वाटतं, दुःख होतं. तेव्हा त्या लोकांचा विचार न केलेला बरा. मी पद म्हणणार होतो आज, पण ते बंद केलं, नको म्हटलं. तुम्हाला जर दुःख होतं हिंदूचं नाव घेतल्यावर तर मग कशाला म्हणायचं? त्याच्यापेक्षा त्यांना म्हटलेलं बरं. काय जागृती करणं फार गरजेचं आहे आज. हो, नाही तर उद्या काय घडेल. हो, फार वाईट परिस्थिती आहे पुढे, लक्षात ठेवा. काय ह्या लोकांनी अगोदरच सांगून ठेवलेत की आम्ही असं करणार आहेत, आम्ही तसं करणार आहेत. काय पण ते आपल्या लक्षात येत नाही ना, आपल्याला त्याचा विचार आपल्या डोक्याच्या बाहेर जातो. म्हणून हिंदुत्वाबद्दल बोललं की लोकांना बरं वाटत नाही. काय हिंदू धर्माबद्दल बोललं की त्याच्यामुळे नको. मग तुम्हाला जर बरं वाटत नाही ना ते बोलायलाच नाही. तुमच्या नशिबाने जसं होईल तसं होईल, होऊ द्या, जसं व्हायचं तसं. तुम्ही मुसलमान झालात तरी आम्हाला त्याचं दुःख नाही, आणि ते होणारच तसं. या गोष्टी घडणार आहेत हे विसरता का? लिहून ठेवा लालशाहीनं. काय विषय काय चाललाय आपला की परीस झाली हाती लोहा लागी सर्व संपत्ती वेचिता ए उन्नती साधक जैसा. परीस जर आपल्याला मिळाला तर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ती खर्च करील, पण लोखंड घेईल. आणि लोखंडाला परीस लावला की आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, असं महाराज म्हणत आहेत. तर त्याला तो कधीच अशा प्रकारे मागं पुढं पाहणार नाही. लोखंडाला किती पैसे खर्च करावे, घेईलच आणि ते लावून ठेवीलच लोखंडाला. सोन्याच्या लोभाने हो मनामध्ये उत्साह, किती लोखंड नाही का. जसं राजाबाईनं केलं होतं तसं, पण ते नाही जमून दिलं नामदेवरायाने. कमलाबाईकडून जेव्हा परीस आणला तेव्हा घरातलं सगळं लोखंडाला लावून ठेवलं. आणि मग काय थाट. नामदेवरायाला असं, अरे दिवाळी तर होऊन गेली, 15 दिवस झाले, वास कसला एवढा सुटला. दिवाळीत नाही, आता गरीब होती त्यांची फार, नामदेवरायाची फार गरिबी, लक्षात ठेवा. काय आणि मग त्यांना असं वाटलं की बा दिवाळीत नाही वास आला, आता कसं काय वास आला. म्हणून ते आत आल्यावर राजाबाईनं सांगितलं, काय भानगड आहे राजाबाई. नामदेवराय म्हटलं. ते म्हणले काही नाही, तुम्हाला आतापासून चिंताच नाही कोणत्या गोष्टी. म्हणलं म्हणजे तुम्ही फक्त देवाचं भजन करीत राहायचं. पण काय भानगड काय आहे? काही नाही म्हटले भानगड,
पण आज आपल्याकडे दीपावलीच आहे. अरे हो, पण कशा करता, कशामुळं? आपण तर फार गरीब आहोत. त्यांनी सांगितलं ती कमळ जी आहे ना, तुम्हाला माहीत भागवताची, तिच्याकडून मी परीस आणला. रुक्मिणी मातेनं त्यांना दिला होता परीस भागवताला. भागवते आईसाहेबाचे भक्त होते. भक्तिविजयात फार मोठी कथा आहे. आणि मग तो आणलाय मी आणि सगळ्या लोखंडाला घरातल्या लावून ठेवला. ते नामदेवराय होते. सध्या जसे आपले योगी मोदी आहेत ना, लोक नाव ठेवतात त्यांना, चांगलं म्हणत नाहीत, पण न म्हणू दे. चांगल्याला कधी लोक चांगलं म्हणतच नसतात, त्यांना नावच ठेवत असतात, नाही का. योगी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना विचारलं लोकांनी, मागच्या मायावती मुख्यमंत्री झाली होती तर तिनं 1.5 कोटीची गाडी घेतली होती. आणखी कोण पहिला मुख्यमंत्री होता तर त्यांनी किती लाखाची गाडी घेतली होती, तुम्हाला किती लाखाची घ्यायची? योगीने सांगितलं, पहिल्या मुख्यमंत्र्याची जुनी गाडी आहे ना, बस झाली, मला काही घ्यायची गरज, फक्त एखादा भगवा वस्त्र आणा, म्हणजे त्याच्यावर शिटावर टाकाय. अशी माणसं न भूतो न अशी बोटावर मोडण्यासारखी झाली माणसं काय. पुन्हा तशी होतच, होणारच. आणि मी तर सांगतो असं, तुम्हाला काही का वाटे ना, पण मोदी आणि योगी आहेत तोपर्यंतच तुमचं बरं आहे, नाही तर पुढे इस्लामीच राज्य येणार आहे, हे लक्षात ठेवा, लिहून ठेवा. काय मी कसं काय सांगितलंय की ते नामदेवरायांनी ते पाहिलं सगळं, म्हणलं अरे परीस कसला आहे, परीस बघू बरं. तुम्हाला सांगितलं, नेहमी सांगतो मधून मधून, ते मला दाखव तरी कसा आहे तो. ते दगडासारखा असतो तो परीस. तो दाखवला राजबाईनं, ते कशाचं काय. नामदेवरायाने जे धूम ठोकली, ते थट चंद्रभागा गाठली आणि नेऊन चंद्रभागेत टाकला. तुम्हाला कल्पना आहे. मला एवढंच सांगायचं आहे की राजाबाईनं जेवढं काही सोनं करून ठेवलं होतं ते सगळे ब्राह्मण लोक बोलावले, गोरगरीब बोलावले पंढरपुरातले, आणि त्या सगळ्याला ते सोनं दान करून, नाही तर जन्मभर आता काही मागायची गरज नव्हती, एवढं पुरलं असतं. पण या बाबांनी काही ठेवलं, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. याच्यावरती राखा कुंभाराची फार मोठी कथा आहे, जाऊ द्या. तेव्हा अशा प्रकारे आताचे मी महाराज लोक म्हणतात हे प्रमाण, पण आता थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणतात. सोने रुपये आम्हा आणि मृत्तिके समान तुम्हा. कळलं का तुम्हाला? सोने रुपये आम्हा आणि मृत्तिके समान तुम्हा. मला मुद्दा काय सांगायचा आहे की अशा प्रकारे किती जरी सोनं करून ठेवलं माणसाने, आज फार सोनं आहे लोकांकडे, पण समाधान नाही ना. बरं त्याचं काही आता घालून जाईल का ते? नाही. जरी असलं अंगावर तर ठेवतील का? पण किती माणसाने सोनं कमवावं. एका माणसाकडे इथं नगरमध्ये नाही का क्विंटल पोतभर सोनं होतं, पोतभर. त्यांनी आम्हाला दिवाळीला बोलावलं. तेव्हा ते लखापती महाराज होते, नारायण बुवा होते. ते नारायण, त्यांचं आडनाव काय? सब्बन, बरोबर आहे. आणखी नारायण सब्बन नाही, दुसरे नारायण, त्यांचं आडनाव मला माहीत नाही. ते नगरकर होते, काय घावटे होते, शेकटकर होते. अशी मोठी माणसं होती वेदांताचा अभ्यास करत. आणि अशाला आम्हाला सगळ्याला त्यांनी फराळाला बोलावलं तिथं. आणि गावरान तुपातलं, आता मोठी माणसं आहेत ते, आणि सगळ्यांनी आम्हाला त्यांनी दिलं फराळाचं. घडलेली घटना आहे. मग त्यांना आम्ही सांगितलं की बा तुम्ही नाही घेतलं, तर आमच्याबरोबर यजमानाने घ्यायला पाहिजे ना. त्यांनी म्हटले तुम्ही वाईट नका मानू, मला ताकाच्या पाण्याशिवाय जगणं नाही, फक्त ताकाच्या पाण्यावर जगतो मी. तुम्हाला कल्पना नसेल तर मी सांगतो नाव,
हरिभाऊ देडगावकर असे होते पूर्वी. आता आहेत त्यांची मुलं, पण तसे नाही आता ते. एवढं त्यांच्याकडे आता सोनं राहिलं नाही आहे, लक्षात ठेवा. तेव्हा ते हरिभाऊ देडगावकर होते आणि त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणले, मी ताकाच्या पाण्यावर जगतो, मला काही खायचं. कारण त्याला शुगर होती जबरदस्त. असो, मी सोन्याकरता सांगितलं उदाहरण की किती सोनं असलं तरी माणसाचं समाधान होत नाही आहे. तसं परीस मिळालं तर किती लोखंडाला लावलं तरी समाधान होत आणायचंच. आणि लोखंड ठेवलं नसतं, परीस मिळालं बाजारामध्ये लोखंड मिळालं नसतं, समाधान होत. तैसी फळे देखुनी पुढे, हे जे दृष्टांत दिले का नाही, या दृष्टांताप्रमाणे तैसी फळे देखोनी पुढे, काम्य कर्म दुवाडे, करी परी ते थोकडे, केले न मानी, केलेही मानी. काय किंवा काम्य कर्म जे आहे तैसी फळे देखोनी पुढे. आपल्याला काम्य कर्म करायचं म्हणजे सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे फलाच्या इच्छेनं. मग त्या फलाकरता किती कर्म केले तरी मिळत नाही फल. बरं, जरी मिळालं तरी या जन्मात मिळेल असं नाही. कारण मागच्या जन्मात जे केलेलं आहे त्याला ते संचित आहे, तो कर्माचा साठा आहे. आणि त्यातून जे आम्हाला आता सध्या भोगतो आहोत ते त्यातून जे आलं भोगायला घेतलंय त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि आता जे करतो आम्ही ते क्रियमान आहे. ते क्रियमान पण पुढच्या करतात. जसं यावर्षी पेरलं की यावर्षी खायला कुठे येतं ते. तर पेरायचं, मग त्याचं सगळी मशागत करायची, मेहनत करायची, मग ते 5-6 महिने तरी निदान कमीत कमी श्रावणात पेरल्यावर माघात येतं येते नाही का. आणि मग ते आता कुठं खायचं, आताचं मागच्या वर्षीचं या वर्षी आणि या वर्षीचं पुढच्या वर्षी. तसं मागच्या जन्मातलं जे केले आपण कर्म केले बरं वाईट त्याचं फळ आता भोगायला प्राप्त होतं. आणि आता जे करतो आपण त्याचं फळ, त्याच तुम्हाला कल्पना आहे त्याची, किंवा आम्ही फळाच्या इच्छेनं कर्म केले की लगेच मिळेल, 16 सोमवार केले की नाही. हे चुकीची कल्पना आहे आपली, लक्षात ठेवा. काय आपल्याला जे फल प्राप्त होतं ते फल पुढच्या जन्माकरता आहे. मिळत असेल काही, मला म्हणायचं नाही केले कर्म झाले त्याची भोग आले, कर्माचं फल मिळणार नाही असं मी म्हणणार नाही, सकाम कर्माचं, पण ते लगेच नाही ना मिळत भोगायला. तर ते मागच्या जन्मातलं या जन्मातलं या जन्मातलं पुढच्या जन्मात 3 प्रकार आहेत त्याच्यात, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. आता जे करतो ते क्रियमान, त्याचं संचित होतं. साठा पेरलेलं जे आहे ना त्याला क्रियमान म्हणायचं. आणि ज्वारी गहू तयार करून आणले ते पूर्वी आमच्या कणगी होत्या, कणगीत ठेवायचे. खेड्यापाड्यामध्ये कणगी असायच्या का नाही, आता पोत्यात ठेवतात म्हणा, का केमिकल लावून त्याला किडे होऊ नये म्हणून. मग ते जे ठेवलंय ना साठवून त्याला म्हणतात संचित. पेरलेलं क्रियमान, ते पीक आल्यानंतर ते ठेवलं साठवून ते संचित. झोपू नका, ते संचित. आणि त्या संचितात आणि संचित ध्यान करतात ते. आणि त्या संचितातलं जे भोगायला येतं नाही का, आपण आता धान्य भरून ठेवलं नाही का पिकलेलं, मग त्यातून जे काढतो आपण त्याला म्हणतात प्रारब्ध. ते भोगायचं ते प्रारब्ध. म्हणून आपण मागच्या जन्मात जे करून ठेवलेलं आहे त्याचे भोग घेत. बोल नका, तुम्हाला काय सवय घाणेरडीमध्येच बोलायची, बोलून नका ना तुम्ही, माझ्याकडे बघत जा. नाही म्हणतात माझं लक्ष, तुम्ही मागं बसून बोला, माझं लक्ष जाणार नाही. तुम्ही समोर बोलला की माझं लक्ष तुमच्याकडे जातं. कारण मी इतका एकाग्र होत नाही इथं, कारण भवतानी बघून सांगितलं ते म्हणतील काही ते बघून पुढं बघूनच सांगितले, म्हणून मला भवतानी बघून नाही होय काहीच म्हणू नका, शांत राहत जा नुसतं. तुम्हाला रोज सांगावं लागतं मला, काय तुम्हाला राग काही ना.
तैशी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाळे करी परी ते थोकळे केले ना म्हणे. मग ते सकाम कर्म किती करावं किती करावं किती करावं नाही. ज्याच्यापासून पुण्य प्राप्त होतं ते हिशोबात करतो माणूस. त्याला माहिती आहे ते काय मिळणार आहे ते. पण जेव्हा आता आपण जे कुठंतरी आपल्याला सप्त्याला दान करायचं आहे ते हिशोबात करतो का नाही आपण. हिशोबात करतो. आणि लग्नात हो लग्नामध्ये तसा हिशोब नसतो. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं काय लग्न केलं राव नाही का. 30 कोटी रुपये खर्च केला लग्नाकरता. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं एक मोठा मला वाटतं तो गायकच होता. तो फार गेल्या वर्षी काय 2 वर्षाची गोष्ट आहे फार दिवसाची नाही ते. आणि तो त्याला कॅन्सर झाला होता. तो त्याला 2 मुलं होती. त्यांनी प्रत्येक मुलाच्या लग्नाला 500 पेपरला आलं होतं 500 कोटी रुपये खर्च केला होता. मी तर 30च सांगितलं तुम्हाला. एका जवाहिरीने आपल्या मुलीचं लग्न केलं होतं मुंबईला तेव्हा 30 कोटी फार वाटले आम्हाला. पण तो त्यांनी जो खर्च केला प्रत्येक मुलाला 500 कोटी खर्च केले लग्नाला. पण शेवटी कोणीच आलं नाही. लक्षात ठेवा. ना बायको आली ना मुलं आले. मग त्याचे जे साथीदार होते ह्याच्यावर चाहते मग त्याने त्याचं मुठ माती दिली त्याला. लक्षात ठेवा. पण मुलं आले ज्यांच्याकरता एवढं केलं. पेपर आउट होतं ते सगळं. मी काय सांगते तुम्ही किती जरी करून ठेवलं तर त्याचा काही उपयोग होतो का. पण आपण त्याचा हिशोब करत नाही. पण कुठंतरी आपण दान दिलं बघा कुठं उत्सवाला कुठं अन्नदानाला तर त्याचा मात्र हिशोब असतो आपला. पण तसं घर खर्चा करता किती जरी खर्च केला तर त्याचा हिशोब आपण करत. कोट्यावधीनं खर्च करतात लग्नाकरता त्याचा हिशोब नसतो. पण दान द्यायचं म्हटलं की आम्ही एका श्रीमंताकडे गेलो होतो. गेली माणसं ती माझ्याबरोबरची सगळी कोणी राहिले नाही काय त्यातला हेमंत आहे फक्त. एका श्रीमंताकडे आम्ही गेलो होतो. मी सांगत नाही नाव त्यांचं. आम्हाला मोठा सत्कार केला त्याने. दूध बिल केलं सगळ्यांना. आणि तेव्हा ते असे नोटा मोजत होते बंडल काय बंडल मोजत होते. आणि माझा स्वभाव थोडा वाईट आहे थोडा घाणेरडा आहे. मग त्यांनी ते 11 रुपये त्यातून काढले आम्हाला दिले. म्हणले मामा काय करता तुम्ही. ते म्हणले सप्त्या करता. तुम्हालाच राहू द्या. बाकी मिळाला बोलले राग हेट राग कोणी येत नाही ते दारात आला तर आला राग. काय भिकारी समजतो काय आम्हाला. तो काय 11 रुपये देतोस आणि नोटाचे बंडल मोजतो काय घेऊन गेला काय बरोबर. माणसं जे तेव्हा दाना करता हिशोब करतात. पण आपल्या घरच्या करता किती खर्च करावा याचा हिशोब कधी करत ते सांगते इथं की तैसे फळे देखोनी पुढे काम्य कर्म दुवाडे करी परी ते थोकणे केले न म्हणे. सकाम कर्म जे आपल्या प्रपंचाकरता होत नाही ते प्रपंच धडवाकडा तुमच्या प्रारब्धाप्रमाणेच होत होतो मागच्या कर्माप्रमाणे. पण आपल्याला असं वाटतं तर मग त्याच्याकरता मात्र तो हिशोब करत नाही आहे. काम्य कर्म दुवाडे करी परी ते थोकडे न म्हणे. ते थोडे केले असं म्हणत नाही तो. आणि थोडे केले म्हणतो तू आणखी जास्त आणखी जास्त आणखी जास्त नाही का. सकाम कर्म किती करावं फलाच्या इच्छेने केलं. निष्काम कर्म नाही करणार पण फलाच्या इच्छेने मात्र कितीतरी कर्म करत राहतो. आणि शेवटी काय होतं त्याचं नाही का. मी जर कर्म केले तर ते मलाच भोगावे लागतील. लक्षात ठेवा. तुम्हाला वाल्या कोळ्याची कथा माहिती आहे काय. कोणी भोगत नाही ते तुमचे वाटेकरी कोणी होत नाही आहे. ज्याने ते जेनो काम तेनो थाय बीजो करू सगोता खाय. जे करतो तेच भोगतं. म्हणून आपण कर्म करता नेहमी विचार करून केलं पाहिजे की याचं पुण्य पाप जे आपल्याला भोगावं लागतं
घरचा जे खाणारे चोर असतात ते भोगत नाही, लक्षात ठेवा. मग याचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून सत्कर्म योगे वय घालवावे, तेने फळ कामुके यथाविधी नेटके, काम्य कीजे तितुके क्रिया जात. मग त्या फल्याच्या इच्छेकडून शास्त्रामध्ये जेवढी काम्य कर्म सांगितली फला करता, तेवढी तो यथाविधीनं करतच राहील. विधियुक्त करील काम्य कर्म, अट्टहासाने करील. तेने फळ कामुके, फळाच्या इच्छेने, यथाविधी नेटके, अगदी विधिवत करील तो. काम्य की जे चित्तुके क्रिया जात, क्रिया म्हणजे यथा विधी, विधिवत कर्म तो करत राहील, करत राहील, करत राहील आयुष्यभर. काय ते इथं काही असं माणसं होती बघा, त्याने सोनं करण्याकरता सगळा संसार वाटेला लावला. सोनं करण्याकरता यांनी मला सांगितलं होतं एकदा, या माणसाने ना, त्यांना आठवत नसेल, या माणसाने सगळा संसाराचं वाटोळ केलं सगळ्यात. सोनं करण्या, सोनं काही झालं मग किती इच्छा, काही संसार धड झाला नाही, पण ते सोनंही तयार करता आलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून तेने फळ कामुखे यथाविधी नेटके, काम्य कीजे चित्तुके क्रिया जात. फलाच्या इच्छेने किती करावं, किती करावं, किती करावं, किती करावं, त्याला काही प्रमाण. पण फल तुला भोगायला मिळेल का या जन्मात, हा विचार मात्र तो करत. कोण, हे कोणाचा विचार चालला आहे? राजसी, राजस कर्म करणारी जी लोक आहेत त्यांचा हा विचार चाललेला आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक श्री पार्वती धर्म आता पुंडलीक वरदा नारायणराव सुरम
फार अभ्यासू माणूस, फार वेदांताचा अभ्यास दांडगा. सीताराम हनुमान 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 सीताराम चला जाऊ चला पंढरीला, चला जाऊ चला पंढरीला. 147 पान. चला जाऊ चला पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. चला हो पंढरीला, चला हो पंढरीला. साधू संतांच्या त्या माहेराला, बोला. साधू संतांच्या त्या माहेराला, साधू संतांच्या त्या माहेराला, साधू संतांच्या त्या माहेराला. भेटाया त्या सावळ्या श्रीहरीला, भेटाया त्या सावळ्या श्रीहरीला. चला चला जाऊ पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला. दिंड्या पताकांच्या रम्य सोहळा, दिंड्या पताकांच्या रम्य सोहळा, दिंड्या पताकांचा रम्य सोहळा. दिंड्या पताकांच्या रम्य सोहळा. साधू संत वारकरी होती गोळा, साधू संत वारकरी होती गोळा, साधू संत वारकरी होती गोळा. साधू संत वारकरी होती गोळा. गर्दी घनदाट सापडत नाही वाट, गर्दी घनदाट सापडत नाही वाट. त्या आषाढी आणि कार्तिकीला, त्या आषाढी आणि कार्तिकीला. चला चला जाऊ पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला. संत तुकयाची अभंगवाणी, संत तुकाची अभंगवाणी. घुमू लागे सर्वांच्या काणी, लागे सर्वांच्या कानी. मन होई धुंद लुटूया आनंद, मन होई लुटूया आनंद, मन होई धुंद लुटूया आनंद. मन होई धुंद लुटूया आनंद.
गर्दी झाली हरी दर्शनाला, गर्दी झाली हरी दर्शनाला, चला जाऊ चला हो पंढरीला, 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 चला जाऊ चला हो पंढरीला. हरिनामाची उसळली लाट, हरिनामाची उसळली लाट, हरिनामाची उसळली लाट, हरिनामाची उसळली लाट, गाऊ सांज सकाळी हरिपाठ, गाऊ सांज सकाळी हरिपाठ, गाऊ सांज सकाळी हरिपाठ, गाऊ सांज सकाळी हरिपाठ. वाजती टाळ आणि मृदंग, वाजती टाळ आणि गाऊ सा रंग येती हरी, रंग येती हरी कीर्तनाला, रंग येती हरी कीर्तनाला, चला चला जाऊ पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. सेना म्हणे पंढरीचा थाट, सेना म्हणे पंढरीचा थाट, आले भुवरी वैकुंठ, आले भुवरी वैकुंठ, आले भुवरी वैकुंठ, आले भुवरी वैकुंठ. सोहळा पाहून दाटतो कंठ, सोहळा पाहून दाटतो कंठ, मिठी मारू हरी चरणाला, मिठी मारू हरी चरणाला, मिठी मारू हरी चरणाला, मिठी मारू हरी चरणाला. चला चला जाऊ पंढरीला, चला चला पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो. पंढरीला. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री सिद्धेश्वर भगवान की जय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम, श्री रामचंद्र भगवान की जय, श्री हनुमान जी महाराज की जय, श्री सद्गुरु जोग महाराज की जय, श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. चालू झालं होतं वाटतं, आवाज येत होता. हा? असं असं काय सही केलं त्याला, काय सही केलं, काहीतरी कसं काय करते. त्याला माहिती केलं, त्याला माहिती तेच करतात. माहिती नाही, त्याला माहिती तेच करतात, त्याला माहिती तेच करतात, त्याला माहिती काय.
प्रसाद वाटा. गोळ पण गेला प्रसाद घ्या प्रसाद घ्या. याच्यात गुळ आहे याच्यात गुळ घ्या. नाही गुळ घेतील ते तुम्ही कुठाने वाटा लागेल ती घेतली दोन्ही दोन्ही जमणार नाही. घंटी वाढली तर हात वात वळायची राहते वात वळायची घंटी वाजत राहते. सवय नसली असं होतं माणसाला. द्या ना तुम्ही मग घर आहे तुमच्या सगळा वाटू नका त्या बाई ठेवा थोडा. हो ठेवते ठेव. हा हा येण्यासारखं नका करू. नाही नाही त्या बायला ठेवणार तर कसं काय